रामकृष्ण हरी. आज आपण सुरू करणार आहोत अध्याय 27वा. तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की मातंगाला पूर्वजन्म स्मरण आणि उर्मट विप्रांना शिक्षा. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. सिद्ध म्हणाला की नामधारका श्रीगुरूंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले व वादविवाद करू नका असे सांगितले, पण ते ऐकेनात. तेव्हा श्रीगुरूंना राग आला. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा आहे तशीच होईल. त्यावेळी रस्त्याने कोणीतरी मनुष्य जात होता. श्रीगुरु एका शिष्याला म्हणाले, त्या पांतस्थाला बोलावून आणा. त्याप्रमाणे तो शिष्य त्या पांतस्थाला घेऊन आला. श्रीगुरूंनी त्याची चौकशी केली. तो म्हणाला, स्वामी, मी मातंग जातीचा आहे, गावाबाहेर राहतो. आपण मला बोलाविले यातच माझे पूर्व सुकृत फळ झाले. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आणि श्रीगुरूंना साष्टांग दंडवत घातला. श्रीगुरूंना आपला दंड एका शिष्याला दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिष्याने 7 रेषा काढल्या. श्रीगुरूं मातंगाला म्हणले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची. तो मनुष्य एक रेषा ओलांडून पुढे आला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, आता तू कोण आहेस? तो म्हणाला, मी किरात जातीचा आहे, माझे नाव वनराखा असे आहे. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पूर्वी जन्माचे स्मरण झाले. तो त्या जन्मातील गोष्टी सांगू लागला. ते ऐकून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडून तो म्हणाला, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडून तो म्हणाला, मी शूद्र आहे. 5वी रेषा ओलांडून तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा पार करून तो म्हणाला, माझे नाव गोविंद, मी क्षत्रिय आहे. क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती. शिष्यही संभ्रमात पडले होते. श्रीगुरूंनी अभिनव लीला कशी मिळणार? श्रीगुरूंची अभिनव लीला कशी कळणार? शेवटी मातंगाने 7वी रेषा ओलांडली व तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असून मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे. श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता. ते मातंगाला म्हणाले, तू स्वतःला वेदशास्त्रांचा ज्ञाता म्हणवितोस, तेव्हा येथे आलेल्या या 2 विप्रांशी वादविवाद कर. त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूत त्याच्या सर्वांगावर प्रोक्षण केली, सर्वांगावर चोळली. तर काय आश्चर्य, त्याच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. तो अस्खलित वेद पठण करू लागला. चतुर्वेद मुखोद्गत झाले. त्याला हा चमत्कार पाहून वादासाठी आलेले उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले. त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले. श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना करू लागले. त्यांनी श्रीगुरूंची स्तुती केली, करुणावचने भाकली. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना सांगितले, तुम्ही मद्दांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात, विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात. या त्रिविक्रम भारतीला वृथा त्रास दिलात, उगाच त्रास दिलात, अशा अनेक गोष्टी केल्या. आता पश्चाताप करून काय उपयोग? या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्म राक्षस व्हाल. ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले. काकुळतीने उशाप मागू लागले. श्रीगुरु त्यांना म्हणाले, तुम्ही 12 वर्ष ब्रह्म राक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्मांचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल, उद्विग्नता नसेल. पुढे पर्यटन करणार एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल. तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल. तेव्हाच तुमचा उद्धार होईल. तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. आता तुम्ही नदी तीरी जा. श्रीगुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावात बाहेर नदी तीरी गेले. तेथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना तात्काळ मृत्यू आला. ते ब्रह्मराक्षस झाले. सिद्ध पुढे म्हणाला, नामधारका, श्रीगुरूंनी या मातंगाला 7 रेषा ओलांडण्यास सांगून 7 जन्मांचे स्मरण करून दिले. त्याने श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाला, स्वामी, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, अंतर साक्षी आहात. मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो. मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्माला आलो? कृपया याचा उलगडा करावा. श्रीगुरूंनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्याचे समाधान केले. तो वृत्तांत आपण पुढील अध्यायात पाहू. अध्याय 27वा समाप्त. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
शेअर करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. राम कृष्ण हरी.